सर्वांनी हात जोडायचे आहेत. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर्दंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकर प्रभृतिर्देवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण युजली सरस्वतीचं गणपतीचं स्तवन करून करत असतो. आज योग असा जुळून आलाय की आज आपण ज्या दिवशी वेबिनार आपला प्लॅन केलाय त्याच दिवशी दत्त जयंती पण आहे. आज दत्ताचा जन्मोत्सव आपण सर्वजण उत्साहाने सगळीकडे साजरा होताना पाहतोय आणि त्याच दिवशी आपण आपला वेबिनार देखील घेतोय. मला खूप आनंद होतोय की आजच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मला आज इथे मिळाली आहे. लक्षात ठेवा, कुणी कोणाला सहज भेटत नसतं. खरंच कोणीही कोणाला सहज भेटत नसतं. त्याला काही ना काहीतरी निमित्त लागत असतं. आणि आज आपण या वेलकम वेबिनारच्या माध्यमातून जर भेटलेलो आहोत तर ही तुमची आणि माझी इच्छा नाही, तर त्या विधात्याची इच्छा आहे. म्हणून आज आपण एकत्र आलोय. या वेबिनारच्या माध्यमातून जसं की मी ऑलरेडी तुमच्यापर्यंत मेसेज माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की आलेले असतील आणि खूप सगळी लोक अजूनही जॉईन होत आहेत. स्लोली बट स्टडीली लोक जॉईन होत राहतील. तरीही आपलं प्रॉमिस आहे की आपला वेबिनार वेळेवर चालू होईल. तर आपण 7 वाजलेत आणि आपण आता वेबिनारला सुरुवात करतोय. वेबिनार सुरू करण्याच्या आधी मी तत्पूर्वी तुम्हाला नक्की सांगेल, तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षाही सुज्ञ, अभ्यासू आणि जिज्ञासू आहात. म्हणून मी तुम्हाला सांगेल की कुठल्याही वेबिनारला किंवा कुठल्याही सेशनला बसत असताना एक डायरी आणि पेन जर आपल्या सोबत असेल तर खूप छान. कारण कदाचित असं वाटतं की एखाद्या दिवशी एखादा व्यक्ती बोलत नसतो की त्याच्या तोंडून विधाता बोलत असतो. आणि जर तसं काही झालं आणि एखादं वाक्य जर तुम्हाला असं वाटलं की आपल्या उपयोगाचं आहे, आपल्या कामाचं आहे, भविष्यात आपल्याला कामाला येऊ शकतं, तर मी तुम्हाला नक्की सांगेल की त्या वाक्याला साथ घाला. ते वाक्य लिहून घ्या. कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही जेव्हा ती डायरी, ते नोटबुक, ते पान उघडून पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की येस, या वाक्यामुळे माझं आयुष्य बदललंय. या वाक्यामुळे मी इंग्रजीच्या प्रवासाला सुरुवात करू शकलो. या वाक्यामुळे माझ्या पर्सनॅलिटीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली. आणि जसं हे होण्यासाठी जर आम्ही निमित्त मात्र ठरत असू तर आम्हाला या गोष्टीचा नक्की आनंद आहे. आपण वेबिनारला सुरुवात करतोय. मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक छोटीशी विनंती, स्क्रीन शेअर करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना नक्की असेल की आपले व्हिडिओ चालू करा. कुठल्याही सेशनला बसत असताना जर इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायच्या असतील तर मी तुम्हाला 100% सांगेल की व्हिडिओ चालू करून बसत चला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण किचन मध्ये आहोत किंवा आपण लिव्हिंग रूम मध्ये आहोत, आपण कुठेतरी बाहेर आहोत. जिथे तुम्हाला शक्य असेल, जिथं तुम्ही आहात, माझं असं अजिबात म्हणणं नाही तुम्ही किचन मध्ये आहात तर व्हिडिओ चालू करू नका. करा, काही फरक पडणार नाही. माझ्या तोंडाला पाणी न येता मी पूर्ण सेशन घेईल याची जबाबदारी माझी. त्याची काळजी करू नका. फाईन. परंतु तुम्हाला जर इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये खरंच काही शिकावंसं वाटतंय, तर मला असं वाटतं की आपण छान पद्धतीने व्हिडिओ चालू करूनच एखाद्या सेशनला बसावं. मी हे सेशन चालू करण्यापूर्वी एक 2-3 लोकांचा, 4 लोकांचा इथं उल्लेख करू इच्छितो. सगळ्यात सुरुवातीला मी आमचे महागुरु योगेश चंद्रकांत महामुनी सर, जे आज आपल्यासोबत या सेशनमध्ये उपस्थित आहेत, आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा अमूल्य वेळ ते या सेशनसाठी देत आहेत, त्यासाठी मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. महाशाळा आणि त्यांची टीम, ज्यांच्यामुळे आज ह्या ऑनलाईनच्या वेबिनारचं आपल्याला सर्वांना टेलिकास्टिंग प्रॉपर पद्धतीने होत आहे, त्यांनी जो सपोर्ट यामध्ये दिलाय त्यासाठी त्यांचंही मनापासून मी इथे आभार व्यक्त करतो. आणि ही सगळी टीमही आज आपल्यासोबत या सेशनला बसली याचाही मला आनंद आहे. आणि तिसरे महत्वाचे म्हणजे माझा स्टाफ आणि आमच्या सौ अलका श्रीकांत थोरात यांचाही या वेबिनारसाठी लागलेला जो काही सपोर्ट आहे. लक्षात ठेवा की असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. तसंच दोन्ही चाकं एका ट्रॅकवर चालावीत यासाठी महामुनी सरांनी पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करत आणलंय. आणि त्यामुळेच आज आम्ही दोघंही एका ट्रॅकवर आहोत, एका प्रवासामध्ये सोबत आहोत. आणि आज सकाळपासून तुम्हाला ज्यांनी कॉलिंग केलंय, त्यांनी आवर्जून तुम्हाला उपस्थित राहण्याचं आव्हान केलंय, असं माझा स्टाफ, या सगळ्यांचे पण इथं मी मनापासून आभार मानतो आणि आपले सेशनला सुरुवात करतो. कारण त्यांच्याशिवाय तुम्ही इथं आला नसतात आणि तुमच्याशिवाय हा वेबिनार झाला नसतात. म्हणून तुमच्या सगळ्यांचे देखील सहर्ष स्वागत. आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझी स्क्रीन नक्की चांगल्या पद्धतीने शेअर होत असेल. आज आपण जमलोय ते वेलकम वेबिनारच्या निमित्ताने. हो,
अगदी मोफत इंग्रजी शिका ऑनलाईन आणि ऑफलाईन या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालात आणि आज तो दिवस येऊन थांबलाय की अवघ्या 8 ते 10 दिवसाच्या या प्रवासामध्ये ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून साथ दिलीत आणि आज जवळपास 270 लोक या ग्रुपमध्ये सामील आहेत. आज काही निमित्ताने दत्त जयंतीच्या निमित्ताने म्हणा किंवा काही निमित्ताने म्हणा काही लोकांना उपस्थित राहणं शक्य झालेलं नसेल तरीही हरकत नाही. परंतु लक्षात ठेवा की कोणी ना कोणीतरी तनाने मनाने आपल्यासोबत नक्की आहे. आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याची कला आपल्याला याच्यातून नक्कीच शिकता येणार आहे. प्रभावी संवाद कौशल्य कसं लोकांशी साधावं तेही आपल्याला लक्षात येईल आणि श्रोत्यांना आकर्षित करण्याची युक्ती कशी आपण करू शकतो, व्यक्तिमत्वाचा विकास आपण कसा केला पाहिजे, या एक ना अनेक गोष्टींवरती आज आपण या वेबिनारच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत. हा वेबिनार सुरू करण्याच्या आधी तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न नक्की विचारू शकेल. तुमच्यापैकी किती लोक अशी आहेत की जी खरंच तोडकं मोडकं का होत नाही पण थोडंसं इंग्रजी बोलतात, त्यांनी फक्त वाय टाईप करायचं आहे चॅट बॉक्समध्ये. ज्यांना ज्यांना चॅट बॉक्स ऑपरेट करता येतं त्यांनी वाय टाईप करा, की ज्यांना खरंच थोडंफार का होत नाही पण इंग्रजी येतं अशी किती लोक आहेत आपल्याला पाहायचं आहे. फक्त वाय टाईप करा, मला लक्षात येईल एक्झॅक्टली. येस, खूप छान, बरीच लोक आपल्यासोबत आहेत. येस, इथं गुड. वंदना शिंदेताई म्हणतात की हो येस. नंतर विशाल सर म्हणतात की येस. ओके, पुंडलिक सर पण म्हणताय की थोडंफार मी इंग्रजी बोलतो. जयंत सर गुड. संजय कुमार सर पण आहेत. अजय फेरे म्हणतोय, अजय फेरे आपला स्टुडंट आहे. येस, फाईन, गुड, वंडरफुल. तुमच्यापैकी किती लोक अशी आहेत की जे फ्लुएंट इंग्रजी बोलतात? आता फक्त तेवढ्याच लोकांनी वाय टाईप करा. जे लोक फ्लुएंट इंग्रजी बोलतात असं त्यांना वाटतं की येस, आम्ही पण फ्लुएंट इंग्रजी बोलतो. मला आनंद वाटेल, कारण शेवटी कसं आहे की येस. समीक्षा गोरेताई म्हणतात की वाय येस. प्रतीक्षा सोनोने ताई आहेत. येस, गुड, वंडरफुल, फाईन, राईट. आता जी इथं किती लोक अशी आहेत की ज्यांना असं वाटतं की मनापासून मला सर इंग्रजीचा प्रवास छान पद्धतीने कंप्लीट करायचा आहे आणि शिकायचंय, त्यांनी येस असं टाईप करा. येस, फक्त येस टाईप करावं. येस सिम्बॉल. येस, गुड. राजीव सर म्हणतायत गुड. जोशी सर म्हणतायत, शरद जोशी, फाईन. दीपाली मॅडम म्हणतायत, प्रियंका ताई, वंदना मॅडम, येस, फाईन. म्हणजे इथे बसलेल्या मॅक्झिमम लोकांना मनापासून असं वाटतं की येस, मला पण इंग्रजी शिकायचं आहे आणि त्या प्रवासासाठी तुम्ही सगळेजण इथे जमलेला आहात. मी तुम्हाला नक्की शाश्वती देतो की या वेबिनारला 1 तासभर शेवटपर्यंत आपल्याला ऐकायचं आहे. का बरं? कारण शेवटपर्यंत हा प्रवास कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येणार आहे की येस, आजच्या ह्या वेबिनार मधून मला खरंच काय की पॉईंट शिकायला मिळाले. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा महाशाळा एखादी गोष्ट समोर घेऊन येते, जेव्हा नोबेल इंग्लिश अकॅडमी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते, कृष्णाज नोबेल फाउंडेशन काहीतरी करत आहे, तेव्हा पर्पज नक्कीच वेगळा असणार आहे. राईट. चला आपण परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. येस. सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंट. खरं पाहायला गेलं तर ही स्लाइड मी सगळ्यात शेवटी घेणार होतो, परंतु सगळ्यात सुरुवातीला घेतोय. आपण ज्या एका शब्दासोबत कनेक्ट होणार आहोत आता, तो शब्द तुमच्या समोर परत परत येत राहणार आहे. तो सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंट. राईट. हा एक असा अफलातून कोर्स आपण तुमच्या सगळ्यांसाठी येणाऱ्या कालखंडामध्ये बेसिक, ऍडव्हान्स आणि सुपर ऍडव्हान्स अशा लेवलमध्ये घेऊन येणार आहोत, की त्याच्यामध्ये फ्लुएंट, फिअरलेस अँड इम्पॅक्टफुल जर्नी ऑफ कम्युनिकेशन आपल्याला करता येणार आहे. जर तुम्हाला खरंच असं वाटतंय मनापासून की आपल्याला फ्लुएंट, फिअरलेस आणि इम्पॅक्टफुल असा प्रवास कंप्लीट करायचा आहे, तर या वेबिनारला प्रॉपर पद्धतीने शेवटपर्यंत समजून घ्या. राईट. बघा, सगळ्यात सुरुवातीला तुमच्या सर्वांचे या कृष्णाज नोबेल फाउंडेशन तर्फे या वेलकम वेबिनार मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. तुमची इंग्रजी शिकण्याची तीव्र इच्छा व व्यक्तिमत्वात तुम्ही करू इच्छित असलेला बदल आज तुम्हाला आमच्यापर्यंत घेऊन आला आहे. आपण या लाईव्ह वेबिनार मध्ये काय शिकणार आहात, काही पॉइंट्स मी तुम्हाला हायलाईट केले होते. आता परत आपण काही गोष्टी बघूया. आत्मविश्वासाने इंग्लिश कसे बोलावे, प्रभावीपणे आपले विचार कसे मांडावे, व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आणि श्रोत्यांना आकर्षित करण्याची युक्ती नेमकी कोणती आणि कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करावं, या 4 मुद्द्यांना घेऊन आपण हा कम्प्लीट वेबिनार सेट केलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला पहिला प्रश्न मी तुमच्यासाठी असा विचारेल की भाषा म्हणजे काय. येथे बसलेल्या मॅक्झिमम लोकांना
हा प्रश्न मला विचारावासा वाटतो की भाषा म्हणजे काय. मला फक्त इन शॉर्ट जर एका वाक्यामध्ये एका शब्दामध्ये जर तुम्हाला काही टाईप करून टाकता आलं तर नक्की सांगा. आपण हा कम्प्लीट वेबिनार इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये घेतोय. फक्त सुरुवातीला काही मिनिट मी तुमच्याशी शेअर करणार आहे, नंतर तुम्हाला पण हँड रेस करून प्रश्न विचारण्याची संधी याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी नक्की देणार आहोत. फाईन. काय वाटतं तुम्हाला भाषा म्हणजे काय? एका वाक्यात एका शब्दामध्ये कोणी जर टाकलं तर खूप छान मला आवडेल. येस, मीडियम ऑफ कम्युनिकेशन. राहुल सर म्हणतायत. खूप छान. संवादाचे माध्यम म्हणजे भाषा. सुमित सर म्हणतायत गुड, वंडरफुल. अगदी बरोबर आहे. इन शॉर्ट प्रोसेसमध्ये जर आपण पाहायला गेलं तर खऱ्या अंशी लँग्वेज म्हणजे काय जर आपण पाहायचंच ठरवलं तर लक्षात घ्या, भाषा हे एकमेकांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. जसं आता राहुल सरांनी पण आपल्याशी शेअर केलं की ज्या माध्यमातून आपण काय करतो नेमकं, तर आपण आपले विचार, आपल्या कल्पना, आपले मत किंवा आपल्या भावना या आपण एकमेकांसोबत शेअर करत असतो. बरोबर आहे. आपल्या मतांना, आपल्या विचारांना, आपल्या भावनांना शेअर करण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून आपण जर भाषेला पाहत असू तर येस, इट इज राईट दॅट लँग्वेज इज नथिंग बट द मीडियम ऑफ शेअरिंग द थॉट्स, आयडिया अँड व्ह्यूज ऑर ओपिनियन टू ईच अदर ऑर विथ ईच अदर. अगदी प्रॉपर पद्धतीने तुम्ही सांगितलंय. बघा, भाषा हे कॉम्बिनेशन असतं. भाषा हे नेमकं काय असतं, तर भाषा हे कॉम्बिनेशन असतं दोन महत्वाच्या गोष्टींचं. कुठल्या दोन महत्वाच्या गोष्टींचं भाषा हे कॉम्बिनेशन असतं, तर भाषा हे कॉम्बिनेशन असतं लॉजिक आणि टेक्निकचं. आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जर आपण पाहायला गेलो, लहानपणापासून आतापर्यंत मातृभाषेच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर लँग्वेज शिकण्याच्या बाबतीमध्ये असेल, आपण बऱ्याच वेळेस कमी कुठं पडलोय. काय झालं असं नेमकं की आपल्याला इंग्रजी ही भाषा प्रॉपर समजू शकली नाही. तर या गोष्टी संदर्भातल्या काही गोष्टी आपण या पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत. भाषा हे कॉम्बिनेशन असतं लॉजिक आणि टेक्निकचं. जसं सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषय जर आपण पाहिले तर यांचं देखील काय कॉम्बिनेशन आहे, तर लॉजिक आणि टेक्निकचा बेस घेऊनच हे विषय देखील मांडल्या जातात. त्याच पद्धतीने प्रत्येक भाषेला देखील लॉजिक आणि टेक्निक या दोन्ही गोष्टींचा बेस असणं तेवढंच गरजेचं असतं. बघूया आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला काय गोष्टी लक्षात येत आहेत. येस, सगळ्या पार्टिसिपेंटला सांगेल की मी सध्या स्कोणीमध्ये बोलू नका. मी तुम्हाला नक्कीच संधी देणार आहे बोलण्यासाठी. आपण थोडं समजून घेऊया काही गोष्टी. येस, लँग्वेज इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक अँड टेक्निक. मग त्यामध्ये टेक्निक आणि लॉजिकचा किती पर्सेंटाईल असतो, किती महत्वाचा भाग असतो, तर पाहायला गेलो आपण तर आपण लक्षात घेऊ, लॉजिक हे 75% महत्वाचं असतं आणि टेक्निक हे 25% महत्वाचं असतं. 75% लॉजिक अँड 25% टेक्निक याचं कॉम्बिनेशन म्हणजे भाषा. मग आज जर आपण पाहायला गेलो, जर विचार केला आपण, मध्ये स्क्रीनवरती कोणी काही टच किंवा शेअर करू नका कृपया. राईट, अन्यथा मी को होस्टला सांगेल की त्यांना मीटिंग मधून लिव्ह केलं तरी चालेल, कारण डिस्टर्बन्स बाकीच्यांना होतो, मला काही नाही तसा. राईट, तुम्हाला असं वाटलं ना आपण तर निवांत काहीतरी छान चर्चा करूया, पण लेट इट बी दॅट फाईन. बघा, आतापर्यंत लहानपणापासून आपण इंग्रजी शिकत आलोय. काही जण 5वी पासून, काही जण अगदी केजी पासून पण इंग्रजी शिकत आलेली मंडळी यामध्ये बसलेली असते. मग नेमकं असं काय झालं, तर आपण टेक्निक खूप परफेक्ट पद्धतीने शिकलो. म्हणजे 25% टेक्निकचा भाग आपण 100% शिकलो. ते कसं, तर आपल्याला माहिती आहे की एस प्लस व्ही प्लस ओ हे आपलं सिम्पल प्रेझेंटचं स्ट्रक्चर आहे. रामा आंबा खातो, रामा आंबा खाता, हे सगळं स्ट्रक्चरल फॉर्मेशन आपण खूप छान पाहत आलो. म्हणजे टेक्निक 100% डेव्हलप झालं. परंतु हा सिम्पल प्रेझेंट टेन्स 7 वेगळ्या प्रकारे वापरायचा कसा, हे आपण कधी समजून घेतलं नाही. आणि तिथं आपण, मला असं वाटतं की कमी पडलोय. ते जर आपल्याला लक्षात आलं असतं की ही गोष्ट वापरायची कशी आहे, तर कदाचित आपण खूप चांगल्या पद्धतीने आज इंग्रजीत संवाद करू शकलो असतो. आणि मला असं वाटतं की जर आमच्यासारख्या इन्स्टिट्यूशन सोबत जर तुम्हाला टेक्निकली लॉजिकचा हा भाग प्रॉपर पद्धतीने जर लक्षात घेता येत असेल, तर मला असं वाटतं की आपण तो नक्की लक्षात घेतला पाहिजे. राजवीर कोण आहे त्यांनी प्लीज डिस्टर्ब करू नका. स्क्रीन शेअरिंग प्रोसेस थांबवा. राईट, थोडस पुढच्या स्लाइडकडे आपण वळूया. बघा, आतापर्यंत आपण इंग्रजी फ्लुएंट बोलू शकलो नाही. याला देखील कारण काय होतं, तर आताच सांगितल्याप्रमाणे आपण टेक्निक 100% शिकलो, परंतु लॉजिकल बेस आपल्याला थोडा कमी पडला आहे.
आणि त्याच्यावरती आपल्याला काम करणं नक्की गरजेचं आहे. मी राईट. बघा, आता थोडा वेगळ्या अँगलने आपण पुढचा प्रवास पाहतोय. देर आर 4 बेसिक पिलर्स ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. जेव्हा आपण व्यक्तिमत्व विकास या गोष्टीबद्दल पाहतो, तेव्हा त्याचे 4 बेसिक पिलर्स असतात, की ज्याच्यावरती आपल्याला पॅरलली काम करणं गरजेचं असतं. कोणते 4 पिलर्स आहेत, की ज्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं असतं, ते आपण लक्षात घेऊया. एक आहे फिजिकल, दॅट इज कॉल्ड एज शारीरिक. दुसरं आहे मेंटल, दॅट इज कॉल्ड एज मानसिक. तिसरं आहे इंटलेक्च्युअल, दॅट इज कॉल्ड एज बौद्धिक. आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. जो व्यक्ती या चारही अँगलनी स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असतो, खऱ्या अंशी पाहायला गेलं तर तोच व्यक्ती त्याच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करत असतो. फिजिकल, मेंटल, इंटलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक. मग आपण जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, तर असं कुठलं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येईल की ज्याच्या चारही पिलर्स डेव्हलप झालेल्या होत्या? जर आज आपण स्वामी विवेकानंदांचा चेहरा डोळे बंद करून जरी आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तरीही तुम्हाला लक्षात येईल की येस, स्वामी विवेकानंदांचं फिजिकल, मेंटल, इंटलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल चारही क्वेश्चन डेव्हलप झालेली होती. आणि म्हणून त्या व्यक्तिमत्वाकडे कधीही पाहिलं तर त्यांचा चेहरा तुम्हाला प्रसन्नच दिसेल. कधीही पाहिलं तर त्यांची शरीराची भारदस्तच दिसेल. कधीही ऑब्झर्व केलं तर त्यांची बुद्धिमत्ता, टॅलेन्सी ही टॉप क्लासवरती होती. आणि आध्यात्मिक लेवलवरती तर आपल्याला सगळ्यांना त्यांचा प्रवास नक्कीच माहिती आहे. मग आपल्या स्वतःला आपण कधी चेक करतो का, की फिजिकल लेवलवरती मला डेव्हलप होण्यासाठी मी काय करतोय? मेंटल लेवलवरती मला स्टेबल ठेवण्यासाठी मी खरंच काय करतोय? इंटलेक्च्युअल लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी खरंच काय कॉन्ट्रीब्युशन माझ्याकडून चालू आहे? आणि स्पिरिच्युअल लेवलवरती मी स्वतःला कशा पद्धतीने मोल्ड करतोय? एक जरी क्वेश्चन आपण याच्यातला लिव्ह केला, तर माझ्या मित्रांनो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या पार्टला कदाचित आपण कमी पडणार आहोत. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. एक्झॅक्टली. हे 4 पिलर तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं मूळ पर्पज काय ते पण लक्षात घ्या. राईट. यानंतर जर आपण पाहायला गेलं तर डेमोक्रेसी, ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतो, याचे देखील काही महत्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यातले महत्वाचे 4 स्तंभ कोणते याचा जर आपण अभ्यास केला तर पार्लमेंट, दॅट इज कॉल्ड एज संसद. ज्युडिशियरी सिस्टम, न्यायव्यवस्था. कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना. आणि मीडिया, दॅट इज कॉल्ड एज प्रसार माध्यम. मग तुम्ही म्हणाल सर, या इंग्लिशच्या वेबिनारमध्ये तुम्ही ह्या गोष्टी का घेतल्यात? या एक एक्झाम्पल म्हणून गोष्टी आपल्या समोर आल्या. याच्यानंतर खरं आपल्याला एक्झॅक्टली इंग्लिशचा प्रवास कसा करायचा आहे तो लक्षात येणार आहे. जसं पर्सनॅलिटीचे 4 पिलर आपण पाहिले, फिजिकल, मेंटल, इंटलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल. त्याच्यानंतर डेमोक्रेसीचे आपण 4 पिलर पाहिलेत, पार्लमेंट, ज्युडिशियरी सिस्टम, कॉन्स्टिट्यूशन अँड मीडिया. त्याच पद्धतीने इंग्लिश लँग्वेज किंवा कुठलीही लँग्वेज डेव्हलप करायची असेल तर त्याचे देखील 4 महत्वाचे पिलर्स असतात. बघा, इंग्लिश लँग्वेज असो किंवा कुठलीही लँग्वेज असो, त्याची 4 बेसिक पिलर आहेत: रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग. आता तुम्हाला सगळ्यांना काउंटडाऊन प्रोसेस तुमच्या चॅट बॉक्स वरती बोट ठेवायचं आहे आणि एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा किती लोक प्रॉपर पद्धतीने याचं उत्तर देत आहेत. प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, सिक्वेन्स तुमच्या समोर दिलेला आहे: रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, 1 2 3 अँड 4. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की मातृभाषा शिकत असताना कुठल्या सिक्वेन्सनी, लक्षात घ्या माझा प्रश्न तुम्हाला काय, मातृभाषा शिकत असताना आपण कुठल्या सिक्वेन्सनी ह्या गोष्टी शिकत आलो? तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये फक्त 1 2 3 4 3 2 1 4 4 3 1 2 या पद्धतीने तुमचं उत्तर द्यायचंय. तुमचा वेळ सुरू होतोय आता. बघूया चॅट बॉक्स मध्ये कोण कोण काय 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 पद्धतीने इथे मांडण्याचा प्रयत्न करताय. विल जस्ट सी दॅट. नाही, फक्त 4 नाही सांगायचंय मला, 1 2 3 4 हे सिक्वेन्स प्रोसेस लावायचे आपल्याला, की आपण कशानंतर काय काय शिकलो. एकाच याच्यामध्ये उत्तर लिहायचंय. 1 2 3 4 3 2 1 4. येस, 4 3 2 1 पुंडलिक सर म्हणतायत. त्याच्यानंतर 3 4 1 2 जयंत सर म्हणतायत. काही जण म्हणतात शेअर द स्क्रीन वन्स अगेन. बरं, परत एकदा शेअर करतोय मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत. येस, स्क्रीन शेअर झाली तुमच्यासोबत. येस, 4 3 2 1 अजय सर म्हणतायत. 4 3 2 1 4 3 2 1.
ओके. बघा प्रश्न परत एकदा ऐका. येस. समीक्षाताई म्हणते 3421, 3412. ओके. 3412. राईट, गुड. 4321. बघा. ठीक आहे, फाईन, काय हरकत नाही. आता मी तुम्हाला उत्तर क्लिअर करून देतो. मग बघा की कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलं होतं. जन्माला आल्या आल्या आपण डायरेक्ट बोलायला लागलो नाही. ज्यांनी फोर हे ऑप्शन सुरुवातीला लिहिलं होतं, सॉरी टू से माय डिअर फ्रेंड्स, पण ते उत्तर तुमचं चुकलंय. जन्माला आल्या आल्या आपण एकच गोष्ट करायला लागलो, ते म्हणजे लिसनिंग. सगळ्यात सुरुवातीला आपण ऐकायला लागलो. नंतर ऐकून ऐकून बोलायला लागलो, 3-4. नंतर शब्द वाचायला लागलो, नंतर 1. आणि मग लिहायला लागलो, 2. 3-4-1-2. दिस इज द प्रॉपर आन्सर दॅट टू गो फॉर. लेट इट बी फाईन दॅट. आपण थोडंसं पुढे जाऊया. मराठी भाषा शिकत असताना आपण यातील क्रम आता लावला आहे. परंतु माझ्या मित्रांनो, लक्षात घ्या, मराठी भाषा शिकण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा कालावधी असतो किंवा होता. बरोबर आहे. पण आज जर आपण पाहायला गेलो की इंग्रजी सारखा विषय शिकण्यासाठी मी जर तुम्हाला म्हटलं की एक काम करा, माझ्या क्लासवर या, कमीत कमी 3 ते 5 वर्ष द्या, आपण सगळेजण मिळून इंग्रजी शिकूया, तर याच्यातले खरंच किती लोक तयार होतील? येस, 3412 हे आन्सर अगदी बरोबर आहे. फाईन, नो इश्यूज दॅट. तर खरंच मी तुम्हाला म्हटलं की चला या, आपण 3 वर्ष किंवा 5 वर्ष एकत्र बसूया. छान 3 वर्ष 5 वर्षामध्ये आपण फक्त बोलायचं 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 आणि इंग्रजी शिकायचं. तर किती जण तयार होतील? फार कमी लोक अशी आहेत की जी यासाठी तयार होणार आहेत. का बरं? कारण आपल्याला आज इन्स्टंट रिझल्टची सवय झालेली आहे. राजवीर सर म्हणतात की येस, आय एम रेडी. जर तसं असेल तर आपण नक्कीच भेटूया. त्यात काहीच वाद नाही. परंतु माझ्याकडे पण एवढा वेळ नाही आता तुम्हाला देण्यासाठी. त्यामुळे कमीत कमी पिरियडमध्ये आपण काय करू शकतो याच्यावरती आपण नक्की चर्चा करणार आहोत. थोडंसं आपण पुढच्या प्रवासाकडे जाऊया. बघा, देर आर 4 बेसिक पिलर्स ऑफ द लँग्वेज. बरोबर आहे ना? रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग आपण आत्ताच पाहिलं. इंग्रजी भाषा शिकत असताना मात्र आपल्याकडे 3 ते 5 महिन्याचा कालावधी, एव्हा ना त्याच्यापेक्षाही कमी कालखंड काही लोकांकडे आहे. काही लोकांचं म्हणणं आहे, सर माझ्याकडे 1 महिना आहे. 1 महिन्यात मला कंप्लीट करून द्या. खरंच होऊ शकतं का? देर आर लॉट मेनी क्वेश्चन्स व्हॉट द पीपल आर आस्किंग मी वेन दे कम टू द इन्क्वायरी. राईट? इन्क्वायरीला आल्याच्या नंतर खूप लोक असे असतात की ते विचारतात या पद्धतीने. मग इंग्रजी भाषा शिकत असताना आपल्याला जर 3 ते 5 महिन्यात किंवा 2 महिन्यात, 1 महिन्यात, जर 20 दिवसामध्ये आपल्याला काही गोष्टी शिकायच्या असतील, तर काय करावं लागेल? तर यातील सर्व गोष्टींचा सराव आपल्याला रोज करणं गरजेचं आहे. मग तो कसा सुरू करू शकतो? तर याच्यावरती मी तुम्हाला मिनिट वाईज काही गोष्टी दिलेल्या आहेत. ज्यांना असं वाटतं की खरंच प्रवास आजपासून, उद्यापासून, 1 तारखेपासून, 14 जानेवारी संक्रांतीपासून चालू करायचा असेल, त्यांना लक्षात घ्या, 10 मिनिटं कमीत कमी रिडिंगची सवय आपल्याला रोज लावावी इंग्रजीसाठी. 15 मिनिटं आपण रायटिंग प्रोसेस करावी. काय राईट करायचंय आपल्याला? काहीही, एखादा पॅराग्राफ असेल, न्यूजपेपर मधली गोष्ट असेल, एखादा ब्लॉग असेल, एखादं कुठलंही आर्टिकल असेल, काहीही तुम्ही 15 मिनिटं छान पाहून इन्फॉर्मेशनचा बेस वाढवण्यासाठी लिहू शकता. किंवा ज्याला स्वतःच्या मनाने लिहिता येतं ते मनाने देखील लिहिण्याचा प्रयत्न करू शकतात. 20 मिनिट्स मिनिमम लिसनिंग आपलं होणं गरजेचं आहे. आणि हे जर झालं, रोज 10 मिनिटं रिडिंग, 15 मिनिटं रायटिंग, 20 मिनिटं लिसनिंग प्रोसेस, तर आपण स्पीकिंगची प्रोसेस ही 1 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत आपली वाढवू शकतो. येस, इट इज हायली पॉसिबल दॅट. शक्य आहे. आज हा फक्त इंट्रोडक्टरी वेबिनार आहे. राईट? हा फक्त आपल्याला वेलकम वेबिनार आहे. याच्यानंतर आपला खरा प्रवास काय असणार आहे तो आपण नक्की जाणून घेणार आहोत. हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात आला असेल तर खूप छान. आपण थोडं पुढे जाऊया. आपल्याला इंग्रजीमध्ये फ्लुएंट बोलता न येण्याची महत्वाची कारणं कोणती? हा पहिला प्रश्न मी तुम्हाला टाकतोय. चॅटबॉक्समध्ये मला टाईप करून टाका की सगळ्यात महत्वाची कारणं कोणती होती की ज्यामुळे आपल्याला इंग्रजी आलं नाही. इन शॉर्ट मध्ये लिहा. शब्दसाठा कमी पडतोय, जोशी सर म्हणतायत. त्यानंतर सराव, दीपाली मॅडम म्हणतायत सराव कमी पडतोय. व्होकॅब्युलरी, सुमित सर म्हणतायत. राईट. प्रॅक्टिस, राजवीर सर म्हणतायत सर प्रॅक्टिस कमी पडतंय. छान, गुड. वाचल्या जात नाही म्हणून वाचत नाही. ओके, स्वप्नील सर म्हणतायत सर वाचनाची पण कला आपल्याला शिकता येईल, काही प्रॉब्लेम नाही. राईट. इन्फिरियरिटी, राईट, भीती वाटते खूप मनामध्ये आपल्याला.
बऱ्याच वेळेस दुर्लक्ष करतो आपण त्या गोष्टीकडे. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. ओके, 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 फाईन. सगळी कारणं तुम्ही मला सांगितलीत. यातलीच काही कारणं आपण पण लक्षात घेऊया. समजून घेऊया एक्झॅक्टली की यापैकी आपली पण कारणं कोणती-कोणती आहे की आपण आत्तापर्यंत इंग्रजी फ्लुएंट बोलता आलं नाही. याची कारणं काय आहेत बघा. नंबर 1, ग्रामर नीट समजत नसल्यामुळे योग्य वाक्यरचना वापरण्यात अडचण येते. दुसरं, पुरेसा शब्दसंग्रह म्हणजे व्होकॅब्युलरी नसल्यामुळे आपल्याला विचार मांडता येत नाहीत. चुकण्याची भीती असल्यामुळे बोलण्याची हिंमत होत नाही. इंग्रजी बोलण्याचा नियमित सराव न केल्यामुळे आत्मविश्वास कमी पडतो. योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे शिकण्यात अडथळे येतात. आणि आपल्या मातृभाषेत विचार केल्यानंतर इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गती कमी होते आणि कॉन्फिडन्स कमी होतो. बघा, याच्यातली आपली नेमकी कारणं कोणती आहेत, की ज्याने आपण आज फ्लुएंट इंग्रजी बोलू शकलेलो नाहीये? What are the exact reason because of that only that we are not able to communicate in that sense what we expected from our side? नक्की लक्षात घ्या. आपली नेमकी कारणं कोणती आहेत? येस. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एकच गोष्ट गरजेची असते. स्वतःला मजबूत करणं गरजेचं असतं. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर भीती कमी करावी लागेल. बरोबर आहे? भीती आणि आत्मविश्वास यांचं कोलॅबोरेशन, कॉम्बिनेशन प्रोसेस फार बेस्ट आहे तुम्हाला सांगतो. जिथं भीती वाढली, तिथं कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक कमी होतो. जिथं कॉन्फिडन्स वाढला, तिथं भीती ऑटोमॅटिक कमी होते. मग काय अशा गोष्टी करणं गरजेच्या आहेत? त्या 4 गोष्टी आपण पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून प्रॉपर पद्धतीने समजून घेणार आहोत. बघूया, काय एक्झॅक्टली गोष्टी आहेत त्या? येस. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे सराव लागेल. नियमितपणे प्रॅक्टिस करा आणि स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच वेळेस मी माझ्या इथल्या क्लासमधल्या पण विद्यार्थ्यांना सांगतो, की "अरे व्हिडिओ रेकॉर्ड करा. अरे व्हिडिओ रेकॉर्ड करा." त्यांचं म्हणणं असतं, की "सर सगळं सांगा, पण व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगू नका." का बरं? कारण सर तिथं उभं राहिलं, की सगळं विसरल्यासारखं होतं. तिथं उभं राहिलं, की थरकाप झाल्यासारखं होतं. तिथं उभं राहिलं, की शब्द सुचत नाही. माझं म्हणणं आहे, हे प्रत्येकासोबत होत असतं. अरे होऊ द्या, ते व्हायलाच पाहिजे. याला कारण काय? कारण हीच सुरुवात आहे. अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली आपण कधीही या गोष्टीला समजून घेणार नाहीये का, की "अरे हो, मला प्रवास तर करायचा आहे." बघा, तुमच्यापैकी प्रत्येकाची इच्छा आहे, की मला एक लक्झरियस गाडी घ्यायची आहे. फक्त इच्छा आहे बरं का. पण त्यासाठी काय करायचंय, हे कोणीच प्लॅन करून पुढे जायला तयार नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं, की मला कमीत कमी 2 फॉरेन टूर तरी आयुष्यामध्ये करता आले पाहिजेत. अरे पण त्यासाठी लागणारा पैसा मी कसा उभारायचा याचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन प्रोसेस तुमच्याकडे आहे का? काही जणांच्या दारात तर गाडी येऊन उभी आहे. त्याचं अख्खं टेक्निकल नॉलेज घेतलंय, परंतु प्रॅक्टिकल करून पाहिलं नाही. म्हणून गाड्या तशाच दारात उभ्या आहेत आणि फक्त ड्रायव्हर घेऊन त्या वापरल्या जातात. याला कारण काय? फक्त कुठे ना कुठेतरी आपण करून पाहायला धजत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. म्हणून प्रॅक्टिस प्रोसेस करत असताना आपण 1 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंतचा प्रवास खरंच कसा करू शकतो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला नक्की शेवटपर्यंत हा वेबिनार समजून घ्यावा लागेल, ऐकावा लागेल. पुढे वळूया आपण. दुसरा पॉइंट, नकारात्मक विचार सोडा. है ना? बऱ्याच वेळेस आपण हे वाक्य ऐकतो, "सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग." लोकं काय म्हणतील, लोकं काय म्हणतील याच विचारामध्ये आपण राहत असतो. तयारी करा, विषयाचा अभ्यास करा आणि भाषणाची तयारी करा. लक्षात ठेवा, आजही अमिताभ बच्चन सारखे व्यक्तिमत्व, ज्याला सिनेसृष्टीमध्ये आज काही दशकं झाली आहेत. काही दशकं म्हणतोय आपण. राइट? तरीही तो व्यक्ती जर एखादा डायलॉग जर मांडायचा असेल, एखाद्या ठिकाणी जर एखादा प्रोग्राम करायचा असेल, त्या प्रोग्रामच्या आधी काही तास किंवा 1 दिवस जाऊन त्याची रिहर्सल प्रोसेस करतो. जर एवढा अनुभवी व्यक्ती जर रिहर्सल करत असेल, तर माझं म्हणणं आहे, की आपल्याला थोडाफार सराव करावा लागला तर प्रॉब्लेम काय त्यामध्ये? राइट? त्यात कुठलाही कमीपणा नसावा. वी हॅव टू जस्ट गो फॉर. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा जो मला इथे तुम्हाला अधोरेखित करून सांगायचा आहे आणि 4ही मुद्दे इंटिग्रेटेड करून लक्षात घेतले, तर आपल्याला खरंच प्रॉपर पद्धतीने आपला आत्मविश्वास वाढवायला मदत होईल. स्वतःशी संवाद साधा. मी बऱ्याच मुलांना म्हणत असतो, की तुम्ही कोणाशी तरी संवाद साधा रे. सर म्हणतात कोणीच नाहीये. मित्र असा म्हणतो, नातेवाईक तसा म्हणतो, शेजारी तसा म्हणतो. माझं म्हणणं आहे कोणी तयार नसेल ना, स्वतःशी संवाद साधा. आत्मभाषण या गोष्टीच्या माध्यमातून आपण स्वतःचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकतो.
आणि आपण स्वतःशी जेवढं इमानदार राहू शकतो, तेवढं आपल्याशी इमानदार कोणीही राहणार नाही. तेव्हा या चारही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. सराव पण गरजेचा आहे. नकारात्मक विचार पण सोडावे लागतील. तयारी प्रॉपर पद्धतीने करावी लागेल आणि स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील आपल्याला करावा लागणार आहे. बघा, तुमचा आवाज, वाक्य खूप महत्वाचं आहे. स्क्रीनकडे लक्ष द्या. पुढच्या लाईन्स पण खूप महत्वाच्या आहेत. तुमचा आवाजच तुमचं खरं शस्त्र आहे. बरोबर आहे? आता हे शस्त्र वापरायचं कुठं? हे ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे. काही लोक नाहक वायफळ बडबडीमध्ये ते शस्त्र वापरतात, तर काही लोक प्रॉपर पद्धतीने त्याचं युटिलायझेशन करून त्याचं मॉनिटायझेशन करतात. शेवटी माझा पैसा, माझा वेळ आणि माझी ताकद, माझी पुरेशी पॉवर ही नेमकी मी कुठे खर्च करतोय की इन्व्हेस्ट करतोय? याचं उत्तर जर इन्व्हेस्ट असेल, तर माझं असं मत आहे की त्याच्यामधून आपल्याला रिटर्न 100% येणार आहे. फाईन. थोडस आपण पुढे जाऊया. बघा, तुमचा आवाज हेच तुमचं खरं शस्त्र आहे. कसं? कारण तुमच्या आवाजात स्पष्टता जर असेल, तर लोक ऐकणार आहेत. राईट? पहिली गोष्ट, आपल्या आवाजामध्ये स्पष्टता असायला हवी. दुसरं, बोलणे हे स्पष्ट आणि समजण्यास सोपे असावे. राईट? दुसऱ्याला आपण काय बोलतोय हे प्रॉपर पद्धतीने कळालं पाहिजे. आवाजाच्या स्वरात बदल करून श्रोत्यांना आकर्षित करता येऊ शकतं. चढ उतार पाहिजे. मी जर एकाच टोन मध्ये तुमच्याशी बोललो असतो, हा चला आता आपण ह्या पद्धतीने वेबिनार घेणार आहोत आणि आता हे असं असं चाललेलं आहे, तर कदाचित तुम्ही पण दुसऱ्या मिनिटाला लेफ्ट झाला असतात. बरोबर आहे? आज तुम्ही ऍटलिस्ट हाफ एन आवर ऐकू शकतात, एका ठिकाणी थांबू शकतात. याला कारण आहे, कुठे ना कुठेतरी आवाजातील चढ उतार हा आपल्याला थांबवण्यासाठी भाग पाडतोय. राईट? आणि तो आपल्याला प्रॉपर पद्धतीने करता आला पाहिजे. आवाजातील चढ उतार हे आपल्याला प्रॉपर करता आले पाहिजे. राईट? स्वरांमध्ये बदल करता आले पाहिजेत. ते प्रॉपर पद्धतीने जर झाले, तरच आपल्याला खरंच आपल्या आवाजाची किमया आणि जादू लक्षात येणार आहे. मग श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी अजून काय केलं पाहिजे? त्याही गोष्टी लक्षात घेऊ. सगळ्यात पहिले आहे संपर्क. श्रोत्यांशी दृष्टी संपर्क ठेवा. म्हणजे काय? तर आय कॉन्टॅक्ट आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण इथंच जर घेतलं, तर मी तुमच्यासमोर बसलोय आणि मी असं बोलतोय. तुम्ही सगळेजण माझा वेबिनार समजून घेताय का? मी तुम्हाला आता इंग्रजीबद्दल असं असं काहीतरी सांगणार आहे. तर तुम्ही म्हणणार आहे की सर कुठेतरी दुसरीकडे पाहून बोलताय. जोपर्यंत एकमेकांना आपण आय कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये येणार नाही, तोपर्यंत कोणीही आपल्याकडे आकर्षित होऊन ऐकणार नाही. पहिली गोष्ट आहे की आपल्याला आय कॉन्टॅक्ट प्रॉपर पद्धतीने ठेवावे लागतील. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रश्न. श्रोत्यांना प्रश्न विचारून संवाद सादर करा किंवा आस्क देम अ डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन्स. आपण नुसतंच उभे आणि तो व्यक्ती पण उभा आहे. त्याने आपल्याला एक प्रश्न विचारला, पण आपण नुसतेच उभे आहोत तेवढं उत्तर देऊन. तर संवाद होईल का? नाही. त्याला आपल्याबद्दल आकर्षण वाटेल का? नाही. तर आपल्याला प्रश्न विचारता यायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, लोकांना काय ऐकायला आवडतं? तर लोकांना स्टोरी ऐकायला आवडते. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना ऐकायला आवडतात. कंसात त्या ऐकलेल्या नाही, तर अनुभवलेल्या गोष्टी ऐकायला आवडतात. आणि त्या पद्धतीने आपण स्टोरी टेलिंग प्रोसेसमध्ये जर आलो, तर श्रोत्यांना ते ऐकायला आवडतं. खरंच प्रवास कसा झालाय तुमचा? काय काय करतायत तुम्ही आता? कसं कसं करत आलात? हे ऐकण्यात लोकांना इंटरेस्ट 100% असतो. पुढच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आपण जातोय आणि दॅट इज कॉल्ड ॲज शब्दसाठा कसा वाढवायचा. बरोबर आहे? व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट कशी करायची? लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट ही जादू नाही. इट इज नॉट एट ऑल बिन मॅजिक, की आपण आज प्रवासाला सुरुवात केली आणि उद्या आपल्याला 200 शब्द पाठ झाले किंवा लक्षात राहिले. असं अजिबात होत नसतं. ही एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे. ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटी देखील त्यांच्या डिक्शनरी प्रोसेसमध्ये दरवर्षी काही शब्द ऍड करतात. दरवर्षी. एवढ्या वर्षापासून ती भाषा चालत आलेली आहे. दरवर्षीपासून ऍड करतात. दरवर्षी ऍड करतायत. म्हटल्यावर आपल्याला दरवर्षी नवीन अपग्रेडेशन घेणं गरजेचे आहे. बरोबर आहे? म्हणजे शब्दसाठा काही एका रात्रीतली गोष्ट आहे का? नाही. पण तो कसा वाढवू शकतो, ते आपण प्रॉपर पद्धतीने पुढच्या काही पॉइंट्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे इथे, तो म्हणजे एखादी भाषा शिकण्यासाठी आपल्याला किती शब्द गरजेचे असतात माहिती असणं.
तर एखाद्या भाषेचे कमीत कमी 700 शब्द जर तुम्हाला माहिती असतील तरी तुम्ही ती भाषा बोलू शकतात. मग आता इंग्रजीची हजारो लाखो शब्द डिक्शनरी पाठ करण्याची आवश्यकता नाही. 700 महत्वाचे शब्द जर आपल्याला एखाद्या भाषेचे येत असतील तर 100% आपण ती भाषा प्रॉपर पद्धतीने शिकणार आहोत. काय करावं लागेल? इंग्रजी पुस्तक आणि लेख वाचा. रोजच्या जीवनातल्या गोष्टी इंग्रजीत व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. डेली रुटीन. बरोबर आहे? फॉर एक्झाम्पल, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो असं कोणाला तरी सांगायचंय, तर आपण सिंपल प्रेझेंट मध्ये सांगू शकतो. या सगळ्या गोष्टींचा सराव आपण करून घेणार आहोत तुमचा. त्यासाठी काय करावं लागेल? शेवटपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. राईट? बघा, माय नेम इज डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय गेट फ्रेश माय सेल्फ. आय कम आउट फ्रॉम दॅट. आय कम टू द क्लास and conduct my ritual classes at offline. At 10 a.m. in the morning that I start my online sessions. After conducting the two online sessions, I just go to the home and have a lunch. In the afternoon hour, again I'll come back to the class in the evening at 4. Start the offline classes. In the evening, I have an online training of Mahashala group at 8 p.m. In the night, at 10:30 around, I just go back to the home, have a dinner, and go to the bed. या पद्धतीने आपण आपल्या डेली रुटीनला देखील प्रॉपर पद्धतीने वापरू शकतो. पण याचं तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. फाईन. थोडंसं आपण पुढे जाऊया. खरंच व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी अजून आपल्याला काय काय केलं पाहिजे ते समजून घेऊया. राईट? फ्लॅश कार्डचा वापर करा. फ्लॅश कार्ड नावाची एक सिस्टम आहे की जी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने चॅनलाइज करून दिली जाते जेव्हा तुम्ही आमच्यासोबत पुढच्या प्रवासाला येता. इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसोबत संवाद साधा. काय करावं लागेल यासाठी? जमलं तर वेरूळला जा मुद्दाम. जमलं तर बिबिका मकबराला जा, संभाजीनगरमध्ये आहे. जिथे जिथे तुम्ही कुठे असाल, जिथे फॉरेन व्यक्तिमत्व येतात त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायला मिळेल अशा ठिकाणी मुद्दाम जा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तत्पूर्वी आपल्या काही रिलेटिव्हजला कोणाला जर इंग्रजी येत असेल त्यासोबत फोनवरती इंग्रजी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, आपली मराठी प्रगल्भ करायची आहे आणि मग इंग्रजीला आपल्याला शिकायचं आहे. मला मराठीच येत नाही हो सर, त्याचंच काही कळत नाही, त्याच्यामुळे मी इंग्रजी शिकत नाही. या सगळ्या गोष्टीतून स्वतःला लपवू नका. डेव्हलपमेंट करायची आहे ना. आज ह्या आपल्याला 21st सेंचुरीमध्ये एआयचं युग येऊन थांबलंय आपल्यासमोर. मग आपल्याला जर अपग्रेड झालं नाही तर आपण आउटडेटेड होणार आहेत. आणि म्हणून इंग्रजी शिकणं तेवढंच गरजेचं आहे. थोडंसं पुढे आपण काही पॉइंट्स कव्हर करतोय आणि शेवटच्या एक 3-4 स्लाइड आपल्यासोबत शेअर केल्या जाणार आहेत. नवीन शब्द वापरण्याचा सराव करावा लागेल. मुद्दाम एखादा शब्द माहित नाही ना, बघा आपण देवळात जातो आणि प्रदक्षिणा करतो. बरोबर आहे? देवळात जातो आणि प्रदक्षिणा करतो. पण तुम्हाला कधी असं वाटलं का ह्या प्रदक्षिणा करण्यासाठी काय शब्द वापरला जातो? मग काही जण म्हणतील सर, राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड अराउंड द ट्री. नो, दॅट इज नॉट कॉल्ड लाईक दिस. दॅट इज कॉल्ड एज सर्कमॲम्युलेशन. राईट? सर्कमॲम्युलेशन नावाचा एक शब्द आहे की जो आपल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी वापरण्यात येतो. मग आता हा माहित नव्हता. नवीन शब्द माहिती झालाय ना, तर कधीतरी बोलताना त्याला वापरायचं आहे. वापरलं नाही तर ती गोष्ट ब्लंट होते. बरोबर आहे? माणसाला पहिले शेपूट होती, वापरली नाही म्हणून ती गेली गळून. जर ह्या बुद्धीचाही वापर केला नाही तर कदाचित काही दिवसाच्या नंतर अवघड व्हायचं. महाराष्ट्र सरकार प्रोव्हिजन करून ठेवायलाय 22. जाऊ द्या, आता आपला तो विषय नाही, आपण थोडं पुढे जाऊया. येस. आणि वर्ड ऑफ द डे ही संकल्पना राबवा. आपण ही आपल्याकडे नव्याने ही संकल्पना आणतोय. वर्ड ऑफ द डे. दिवसभरातून एकच शब्द नवीन शिकायचा आपल्याला, तरी आपण महिन्याचे 30 शब्द शिकतो. पण तो नवीन असला पाहिजे. आपल्यासाठी तो अगदी अनोळखी असला पाहिजे. असा एक शब्द जर नवीन शिकण्याचा संकल्प आजपासून जर तुम्ही करत असाल आणि पुन्हा मला भेटला नाही तरी तुम्ही चालेल, परंतु एक शब्द रोज जर पाठ करण्याचा संकल्प किंवा नवीन शिकण्याचा संकल्प इथून घेऊन गेलात तरी मला असं वाटेल की आजच्या वेबिनारला सार्थकी झाला किंवा आजचा वेबिनार सार्थकी झाला. पुढचं एक महत्वाची गोष्ट, ऑडिओ बुक्स ऐका. राईट? कुकू एफ एम नावाचं एक ऍप आहे, त्याचं पेड व्हर्जन खरंच घ्या प्रत्येकाने, आवर्जून घ्या. कुकू एफ एम मध्ये आपल्याला इंग्रजी, मराठी, हिंदी सगळ्या प्रकारचे बुक्स ऐकायला मिळतात खूप प्रॉपर पद्धतीने. फाईन. थोडस पुढे जाऊया आपण. येस. आणि खरंच ऑडिओ बुकचा ऐकण्याचा खूप मोठा फरक पडतो तुम्हाला सांगतो, कारण मी मागच्या 2 वर्षापासून ऑडिओ बुक्स जास्त पद्धतीने ऐकतो, जास्त प्रमाणात ऐकतो. प्रभावी संवाद साधण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घ्या, अधोरेखित करा. सगळ्यात पहिले, प्रभावीपणे जर एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं असेल
तर त्या विषयाचा अभ्यास असला पाहिजे. मी जर आता तुम्हाला असं म्हटलं, की मला युक्रेन आणि रशियाचं युद्ध का चालू आहे हे सांगा, तर तुमच्यापैकी 40% लोकांना सांगता येईल. कदाचित 60% लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे, आम्हाला त्याच्याशी काय घेणं-देणं आहे? तुम्हाला जर म्हटलं, की इंडो-पाक रिलेशनशिप संदर्भात बोला, त्यातल्या अनेक इंग्रजी बोलता येणाऱ्या लोकांना देखील त्या संदर्भात बोलता येणार नाही. कारण इन्फॉर्मेशनचा बेस नाहीये, विषयाचा सखोल अभ्यास नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा, संरचना तयार करा. म्हणजेच काय? भाषणाची संरचना तयार असावी. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला मांडायचं असेल, तर त्या संदर्भातल्या काही गोष्टी, काही पॉइंट्स आपल्याकडे लिहिलेले नक्की असले पाहिजेत. सराव करा. ज्या गोष्टी लिहून काढल्यात आणि ज्या आपल्याला दुसऱ्या दिवशी मांडायच्या आहे, त्याचा प्रॉपर पद्धतीने सराव झाला पाहिजे. आणि चौथं महत्वाचं म्हणजे, जे काही मांडणार आहात, 30 सेकंदापासून ते 30 मिनिटापर्यंत जे काही मांडणार आहात, ते फक्त आणि फक्त आत्मविश्वासाने प्रेझेंट करा. तिथेच कमी पडतोय आपण. जे आहे तेही आत्मविश्वासाने सांगता येत नाही, असं व्हायला नको. सो वी हॅव टू टेक केअर अबाउट इट. आपल्या प्रशिक्षणाचे 3 स्तंभ असतात. आपण कुठल्या अँगलनी प्रशिक्षण देतो, तर सगळ्यात पहिले आपण आवड निर्माण करणे या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करतो. इंग्रजी शिकण्याची आवड निर्माण करणे हा आपला पहिला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा आम्ही देतो ते म्हणजे पोषक वातावरण. इंग्रजी शिकण्यासाठी लागणारं जे काही पोषक वातावरण असतं, त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, ते क्रिएट करून देण्याची जबाबदारी ही आमची असते. आणि तिसरं म्हणजे चुका झाल्या तर मार्गदर्शन. वेळोवेळी तिथे मार्गदर्शन पण दिलं जातं. राइट? आणि ह्याच गोष्टींमुळे आम्ही वेगळ्या अँगलने मार्केटमध्ये ओळखल्या जातोय. आणि लक्षात ठेवा, कुठलाही क्लास असू द्या, राइट? कुठलाही क्लास असू द्या, तो आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी देत असतो. एक म्हणजे पोषक वातावरण. दुसरं म्हणजे पाहिजे त्या ठिकाणी मार्गदर्शन, गाईडलाईन्स. आणि तिसरं इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी केले जाणारे प्रयोग. एकदा आवड निर्माण झाली, की माणूस सवड काढतो. असं जे म्हणतात, तर ते खरंच योग्य आहे. थोडं आपण आणखी पुढच्या साईडकडे वळतोय. बघा, खरंच तुम्हाला असं वाटतंय का, की मलाही फ्लुएंट इंग्रजी बोलायला शिकायचं आहे? खरंच तुम्हाला असं वाटतंय का, मलाही माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे? खरंच तुम्हाला असं वाटतंय का, की मलाही माझ्या व्यवसायासाठी इंग्रजीचं नॉलेज घ्यायचं आहे? खरंच तुम्हाला असं वाटतंय का, की मलाही माझ्या मुलांच्या पालक सभेत इंग्रजीत संवाद साधायचा आहे? खरंच तुम्हाला असं वाटतंय का, की मलाही माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे? आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय, की मलाही प्रभावीपणे स्टेजवर बोलता यायला हवं? तर आजच आमच्या 3 डेज फ्री वर्कशॉप वेबिनारमध्ये त्याचा जो ग्रुप आहे, तर त्यामध्ये तुम्ही सामील व्हा. कॉल टू ॲक्शनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला आज लक्षात ठेवा, आता तुमच्या ग्रुपवरती एक लिंक शेअर केली जाते. ती लिंक शेअर केल्याच्या नंतर त्या लिंकला क्लिक करून त्याच्यावरती जॉइन व्हा. ज्याला खरंच असं वाटतंय, की या सगळ्या समस्या ज्या आपण वरच्या स्लाइडमध्ये दाखवल्यात, यापैकी एक तरी समस्या तुमची स्वतःची आहे आणि मला सर आणखी 3 दिवस मोफत अशा वर्कशॉपला यायला नक्की आवडेल. तर तुम्हाला सगळ्यांनाच येस. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं, की सर आजचा हा वेलकम वेबिनार आहे. वेलकम वेबिनारमध्ये आपण एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्या आहेत. राइट? पण तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं, की सर असं जर असेल, जर तुम्ही 30-35 मिनिटामध्ये या गोष्टी मांडू शकतात, काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात, तर आम्हाला पुढचे आणखी 3 दिवस तुमच्यासोबत वेगळ्या अँगलने प्रवास करायला आवडेल. तर त्या लोकांनी व्हाय असं टाइप करायचंय चॅट बॉक्समध्ये. ज्यांना असं वाटतंय, की आपल्याला मी मॅडमला असं विनंती करेल, की त्यांच्यामध्ये आपल्या चॅट बॉक्समध्ये एक लिंक टाका. ज्या लिंकला क्लिक करून लोक जॉइन होतील आणि त्यानंतर तुमच्या ग्रुपवरती सुद्धा ती लिंक येणार आहे. येस. चॅट बॉक्समध्ये एक लिंक टाकण्यात आलेली बघा. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या इंटरेस्टेड ग्रुपमध्ये नक्की एंटर करू शकता, जेणेकरून पुढच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थोडंसं अजून 2 गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. तेवढ्या शेअर करतो. चॅट बॉक्समध्ये जा. तुम्हाला ग्रुप लिंक पाठवलेली आहे. त्या ग्रुप लिंकला तुम्हाला क्लिक करायचंय आणि जॉइन व्हायचंय. मी इकडे लाईव्ह चेक करतोय, की एक्झॅक्टली किती लोकं त्याच्यामध्ये जॉइन होतायत.
येस. व्हेरी नाईस. सगळ्यांनीच ग्रुपला लिंक करायचंय. लिंकला क्लिक करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हा. येस. ऑलमोस्ट ग्रुपमधली संख्या 22 झाली आहे. आता वेबिनारमध्ये आपण 40 जण आहोत. त्यातली काही जण स्टाफ मधली असतील. ठीक आहे, फाईन, काय हरकत नाही. 30-35 जण, 38 जण आपल्याला ज्यांना इंटरेस्ट आहे खरंच त्याच लोकांनी याच्यामध्ये क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हा. मी तुमच्याशी अजून 2-3 गोष्टी शेअर करणार आहे आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण आपण घेणार आहोत. फाईन. येस. राईट. आपण एकतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील आम्हाला या ग्रुपमध्ये सामील होऊन देखील तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकताय, कारण हा ग्रुप आपण दिवसभरातून एक तासाभरासाठी, तो तास कोणता आहे तो पण तुम्हाला डिक्लेअर करणार आहे, त्यावेळेस तो ओपन असणार आहे. त्यावेळेस तुम्ही तुमचे काही प्रश्न असेल ते विचारू शकता, किंवा तुम्ही दुसरं एक माध्यम आहे, 1-to-1 झूम कॉलसाठी देखील तुम्ही ग्रुपमध्ये आम्हाला जो फॉर्म आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत तो फॉर्म तुम्हाला आज रात्री मिळेल. जर तुम्हाला असं वाटलं की माझ्याशी 1-to-1 झूम इंटरॅक्शन करायचं आहे, किंवा तुम्हाला जर असं वाटलं की मला 1-to-1 तुमच्याशी बोलायचंय सर, तर त्यासाठी तो तुम्हाला फॉर्म अवश्य भरून द्यायचा आहे. किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती देखील तुम्ही मेसेज करू शकता जर काही प्रश्न असतील तुमच्यासाठी तर. फाईन. तर आजच आपला अनुभव आणि प्रतिक्रिया आमच्या पुढील प्रवासासाठी खूप महत्वाच्या असतील. तर आजचा हा वेबिनार तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. स्टार्ट युअर इंग्लिश कम्युनिकेशन जर्नी विथ अस. आमच्यासोबत इंग्रजी संभाषण कौशल्य विकासाचा प्रवास सुरू करा. धन्यवाद. आता हा ग्रुप ओपन आहे. ज्याला असं वाटलं की मला सर माझं ओपिनियन या ग्रुप बद्दल, या वेबिनार बद्दल तर शेअर करायचं, त्यांनी फक्त हँड रेज करा. मी त्याच व्यक्तीला फक्त अनम्यूट करेल आणि त्यांनीच फक्त बोलायचं आहे. समीक्षा गोरे, स्क्रीन शेअर करू नका प्लीज. येस. कोणाला जर असं वाटलं, एक 2-3 लोकांनी, 4 लोकांनी तुमचे ओपिनियन नक्की स्वागतार्थ असेल. राईट. काही लोक कमेंट करताय त्याच्यामध्ये. राजवीर सर म्हणतात थँक्स सर फॉर टीचिंग द टुडेज. ओके. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. भाषा हे शस्त्र आहे. ही स्लाइड प्लीज एकदा सांगता का परत? भाषा हे शस्त्र आहे, ही स्लाइड एकदा परत सांगता का? बर बर. मी तुम्हाला ह्या वेबिनारचं, आता तुम्ही आलेलाच आहात या सगळ्याच्या, त्या वेबिनारची जी रेकॉर्डिंग प्रोसेस आहे तर ते तुम्हाला ग्रुपवरती मिळणार आहे. काळजी करू नका. ज्यांचा हा वेबिनार मिस आउट झाला होता त्या सगळ्यांना या वेबिनारची लिंक आपण अवश्य शेअर करणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. अजून कोणाला जर असं वाटलं की सर मला ओपिनियन द्यायचंय की हा वेबिनार कसा वाटला, तर त्यांनी हँड करावा आणि हँड केल्याच्या नंतर त्यांना अनम्यूट केलं जाईल प्लीज. शेवटी जाताना एक सूचना पण मला द्यायची, त्यामुळे कोणीही ग्रुप लिव्ह करू नका, मीटिंग लिव्ह करू नका. ज्या ज्या लोकांनी इंटरेस्टेड ग्रुपमध्ये आपल्याकडे एंट्री केलेली आहेत, असे 25 मेंबर या ग्रुपमध्ये आता झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांसाठी एक सूचना मला नक्की द्यावीशी वाटेल की येत्या सोमवारपासून, आज 14 तारीख आहे, शनिवार आहे, 15 उद्याचा रविवार फक्त आपण एक जाऊ देतोय. 16, 17 आणि 18, राईट, 16, 17 आणि 18 या 3 दिवशी आपण संध्याकाळी परत 6:50 ते 7:50, म्हणजे 7:45 ते 7:45 या वेळेमध्ये 3 दिवस परत भेटणार आहोत. आता फक्त आणि फक्त आपण काही हायलाइटेड गोष्टी पाहिल्या, फक्त समजून घेतलं की भाषा नेमकी काय, आपल्याला काय करावं लागेल, व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट प्रोसेस कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु याला इन डिटेल प्रोसेसमध्ये जर आपल्याला पाहायचं असेल आणि 0 म्हणजे 30 सेकंड्स टू 30 मिनिट्सचा प्रवास आपल्याला कसा करता येऊ शकतो कम्युनिकेशनचा, याला जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर 100% आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि 3 दिवसाच्या लाईव्ह सेशनमध्ये 100% या. जी मंडळी आपल्या 3 दिवसाच्या लाईव्ह सेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत अशा सगळ्या व्यक्तींसाठी एक 1499 रुपयाचं ई बुक आपण त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत, परंतु 3ही दिवस प्रेझेंट राहिल्याच्या नंतर.
त्या ई बुक मध्ये तुम्हाला काय मिळणार आहेत? 2890 डेली यूजचे वाक्य तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत, की ज्या वाक्यांच्या माध्यमातून तुम्ही रोज 5 वाक्य जरी केले तरी तुम्ही इंग्रजीच्या कम्युनिकेशन मध्ये तुमची व्हॅल्यू ऍड नक्की होऊ शकतं. असं एक 2000+ वाक्यांचं ई बुक तुमच्यासोबत शेअर केलं जाणार आहे, की ज्याची कॉस्टिंग 1499 रुपये आहे. प्लस 1000 क्रियापदांचं एक ई बुक आपण तयार केलंय, तेही तुम्हाला त्याच्यामध्ये शेअर केलं जाणार आहे, ज्याची आज मार्केट व्हॅल्यू 999 रुपये आहे. अशा एक ना अनेक गोष्टी तुमच्यासाठी बोनस म्हणून दिल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे या ग्रुपमध्ये स्वतः तर सामील व्हायचंच आहे, परंतु या ग्रुप परमिशन मध्ये आता थोड्या वेळाने मी अशी एक क्लिव ऍड करेल, अशी एक पॉईंट ऍड करेल, की ज्यामध्ये तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना ऍड करू शकाल, की ज्यांना आपल्या 16, 17 आणि 18 तारखेच्या 3 दिवसीय मोफत इंग्लिश स्पीकिंगच्या वेबिनारला अटेंड करायचं आहे, अशा सगळ्या लोकांसाठी तो ग्रुप ओपन असणार आहे. राईट. आमची माफक अपेक्षा अशी आहे फक्त, की मॅक्झिमम लोकांपर्यंत हा मेसेज तुम्ही पण पोहोचवावा आणि आमच्या मिशनला सहकार्य करावे. आज आपण मराठवाडाभर पाहतो, महाराष्ट्रभर पाहतो, की अनेक मराठी मंडळी आज मागे पडतायत. याला कारण फक्त इंग्रजी हा विषय आहे. बघा, तुम्हाला सांगतो, जर आपण आज त्या गोष्टीला सुरुवात केली नाही ना शिकायला, तर कदाचित उद्या आपण आउटडेटेड होणार आहोत. आणि आपल्याला जर खरंच असं वाटतंय की मला अपडेट करायचं आहे, तर पुढच्या 3 दिवसाचा प्रवास आमच्यासोबत करून तर पहा. आजपर्यंत आपण एवढे वर्ष गेलेत आपले, आपण घालवलेत असं म्हणत नाहीत, गेलेत ते. परंतु आता आपण जर प्रवासाला सुरुवात केली तर हरकत काय? आमच्याकडे वय वर्ष 5 पासून ते 85 पर्यंतचे विद्यार्थी आतापर्यंत येऊन गेले. हो, 85 वर्षाचे एक आजोबा देखील आमचे विद्यार्थी होते, हे आम्हाला सांगताना सार्थ अभिमान वाटतो. आजही 50, 52, 55 एजची काही लोक आपल्या ग्रुपमध्ये किंवा आमच्या बॅचमध्ये येतात, कारण त्यांची इच्छा आहे शिकण्याची. शिकण्याच्या इच्छेला वय नसतं. आणि त्याचबरोबर जर प्रॉपर पद्धतीने मार्गदर्शन देणारी मंडळी जर समोर बसलेली असतील, तर आपण तो प्रवास नक्की करायला हवा. तुमच्यापैकी अनेक लोक अँबिशियस आहेत, की मला प्रमोशन पाहिजे, मला माझा बिझनेस थोडासा नॅशनलवरून इंटरनॅशनल लेवलवर न्यायचा आहे, मला देखील माझ्या मुलांच्या पालक सभेमध्ये इंग्रजीत काही गोष्टी मांडायच्या आहेत, विचारायच्या आहेत. अशा सगळ्या ऍस्पिरेशन असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा 3 दिवसीय वेबिनार खरंच महत्वाचा आहे. तेव्हा संधी दवडू नका. आजच ग्रुपमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून अवश्य तुम्ही सामील व्हा. आणि हा व्हिडिओ प्रॉपर पद्धतीने शेवटपर्यंत ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना सांगेल, की डिस्क्रिप्शन मध्ये जी काही लिंक दिलेली आहे ग्रुपसाठीची, त्या लिंकला अवश्य क्लिक करा आणि ग्रुपला जॉईन करा. गरजू व्यक्तींपर्यंत हा मेसेज पोहोचवून आमच्या मिशनला सहकार्य करावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता हे सेशन ओपन असेल त्यांच्यासाठी, की ज्यांना असं वाटतंय की मला काही प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हँड रेज करा, मी त्यांना अनम्यूट करतो, त्यांनी प्रश्न विचारू शकता. कोणाला असं वाटलं की सर मला या या वेबिनार बद्दल बोलायचंय 2 शब्द, तर ते देखील हँड रेज करू शकता आणि बोलू शकता. बघा, लक्षात ठेवा की आज मी वेबिनार घेतोय, उद्या कदाचित यातली काही मंडळी खूप चांगल्या लेवलवरती वेबिनार घेण्यासाठी समोर येणार आहे. तर कुठल्याही गोष्टीला समजून घेताना, ऐकून घेताना, जर आपल्याला खरंच चांगली वाटली असेल, तर त्याला चांगलं म्हणण्यासाठी व्हिडिओवर आलं पाहिजे. तुम्हाला जर असं वाटलं की सर ह्या वेबिनारमध्ये एक कमतरता जाणवली, तर ती देखील तुमची स्वागतार्ह आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा असतो, परंतु एकदा झालेली चूक दुसऱ्यांदा होऊ नये यासाठी कोणी निदर्शनात आणून दिली तर ती स्वीकारली पाहिजे, असा महाशाळेचा आम्हाला लेसन आहे. आणि त्या लेसन नुसारच आम्ही पुढे जात असतो. पुनश्च एकदा, तुमच्यापैकी कोणाला बोलायचं असेल तर हँड नक्की करा. तिथे रिॲक्शन नावाची मोड असते. येस. राजवीर सर विचारताय, सर टुमॉरो मीन्स संडे देर विल बी क्लास और नॉट? नो, उद्या संडेला क्लास नाही सर. मंडे पासून, मंडे, ट्युजडे आणि वेनसडे, म्हणजे 16, 17 आणि 18 तारखेला संध्याकाळी 7:45 ते 8:45, म्हणजे 6:50 ते 7:50 या वेळेमध्ये आपलं लाईव्ह वेबिनार असणार आहे. त्यासाठी मात्र मॅक्झिमम संख्येने, आज मला इथं 30, 35, 34, 38 लोक होते, फाईन. तर मला असं वाटतं की तुम्ही कमीत कमी प्रत्येकाने जर एक व्यक्ती ज्याला खरंच मनापासून शिकायचंय त्याला जर सोबत आणलं, तरी आपली संख्या 50, 55, 60 पर्यंत नक्की जाणार आहे. त्यात काहीच वाद नाही. फाईन. कोणाला खरंच बोलायचं असेल तर आपण नक्की बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही तसा. जर असं वाटतंय की आपला झालंय, कोणाला काही बोलायचं नसेल, तर आपण या ठिकाणी हा वेबिनार थांबवतोय प्रार्थनेने.